नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 7 वाजले ते दिवस उगवणावर आलाय आणि आता आज पौष महिन्यातला पहिला रविवार आहे. तर आज करायची सूर्याची पूजा. चला मग आता पूजेत सगळं सामान गोळा करू, त्याआधी देवपूजा करू आणि मग सूर्याची पूजा करायला जाऊ बाहेर. इथं पूजेला लागणारं साहित्य आता ताट करून घेते मी. तर पूजेचं ताट झालं सगळं, फक्त वस्त्रमाळा आणि हे असलं करायचं राहिले, तेवढं करून घेते. तर सगळं पूजेचं तयार झालं. आता चला आता पूजा करून घेऊया सूर्याची. दिवस उगून वर आलाय, पूजा करून घेऊया त्या सूर्यनारायणची. आणि पाठवणा नाही ना, पटकन आण बापू. बापू खालीवर लावतो ना मग अशी. दुसरा आणायचं पाठ का ती नव्हे, दुसरा आण तुझा. काय असतं राधा असं कर. राधा इकडे बसतो, राधा इकडे बसतो, तिकडे मी व्हिडिओ लावला, इकडे बसत तिथे मोबाईल ठेवला. कुठं तिथे लावला इकडे. परत नंतर मोबाईल हातात ते नाही. जर व्हिडिओ नीट काढला ना, सबक जाऊती का नाही बघतीला बघ. मेहंदी काढते. मेहंदी नाही, सूर्यनारायण. काकील झालं का ये म्हणा. काके झालं का? त्याला खरं डोळं बी आलो. बापरे, तू गं बसा. पुसायची नाही ती आज रांगोळी, है ना ग? नाही तुझं तोंडच काढायचं नाही, डायरेक्ट ते सूर्यच काढते फक्त. मी सबक लावणार आहे बघ ना तिला. नाही नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. आज रविवार, पाऊस महिना. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. पाऊस महिन्यामधला आज पहिला रविवार. पाऊस महिना पूजा करते ती सूर्याचा उगवला आलाय.
आता आम्ही लगेच करायला लागले सूर्याची पूजा. आमच्याकडं पाटावर काढते सूर्य. पाणी घालून पूजेला. सूर्याला पाणी कशी होईल हे बंद कर दे. दिवस उगून चांगलाच वर आला आणि इकडं माझी आत्ताच पूजा करून झाली. आता वर्षा राहिली पूजा करायची. वर्षा पूजा करून घेते. पूजा करून झाली. आता तर माझी देवपूजा वगैरे सगळं झालं आणि चहा झाला. चहा झालं की आता स्वयंपाकाला लागली इथं. तर आज करायचे शेपा आणि चुक्याची भाजी. तर शेपा चुका नीट करून घेतला होता रात्रीच. आता चिरून घेते. इथं चिरायला सुरुवात केली. चिरून धुवून सगळं स्वच्छ करून शिजू घालते कढईमध्ये. इथं चुका भाजी शिजून घालते. ताटामध्ये गरगोटून घेतले आणि आता फोडणी दिली हिरवी मिरची टाकून त्याला. आता चांगली परतून घेते आणि आपल्याला लागेल तेवढं त्यात पाणी टाकते. तर त्यात जाडसर कूट टाकून घ्यायचं. भाजी चपाती झाली आता आणि आता लागली शाबू करायला. आज रविवार आमचा असल्यामुळे तर इथं बटाट चिरून घेतले, हिरवी मिरची बारीक करून घेतली आणि शाबू भिजलाय आपला चांगला. तर चला शाबू करून घेते आता. शाबू करून झाला आता झाकून ठेवते. किचन वाटा सगळं आवरून घेते आता. किचन वाटा सगळं आवरून घेतलं. आता फक्त धुवून घ्यायचं राहिलं आहे. पहिल्यांदा बाहेर मोटर चालू आहे मोकळं पाणी. तर मोकळ्या पाण्यामध्ये आधी भांडी घासून घेते आणि मग फरशी पुसून किचन धुवून घेते. तर आता घरची सगळी कामं आवरली आणि आता आलो आहे आपण कारल्याच्या रानामध्ये शेळ्यांना गवत काढायला. इथं भरपूर गवत आहे असं. तर हे कापून काढतो वेळेने शेळ्यांना घेऊन जायला. चला काढून घेऊया. गवतं काढून गटोडी बांधली आता आणि आता निघालो आहे घरी. ह्यातनं हुडकून हुडकून काढायला उशीर लागतोय. दुपारच्या 1:30 वाजले. आता तिने गटोडा आणि मी गटोडा काढले. चला आता टाकूया शेळ्यांना नेऊन. तर आता आम्ही माळावर आलो आहे. माळावर आता इकडं वादामध्ये आपण मळी टाकली होती. मळी टाकून बोर्ड रोतटलं आणि आता भेसळ टाकायला चालू केली. तर गुरांचं सगळं बघितलं. अंधार भरपूर पडला. 7 वाजलेल्या आणि इकडं स्वयंपाकाला लागलोय. चहा वगैरे झाला करून आणि आता इकडं मकाच्या भाकरी करायला चालू आहे त्या. आणि आज करायची आपल्याला भाजी हातकेच्या फुलाची. चला आता हातकेच्या फुलाची भाजी करून घेते. कढई तापाय ठेवली. तेल टाकले त्यात. तेल गरम होईपर्यंत लसूण वगैरे सोलून ठेचून घेतला आणि आता तेल तापले. मोहरी टाकून घेते.
मोहरी चांगली तडतडायला लागली. आता जिरे टाकून घेतलं. इथं लसूण चांगला ठेचून घेतला, टाकला आता याच्यामध्ये. आता फुलं टाकते. फुलं टाकली. फुलं फोडणीला टाकली की फुलांचा इकडं कलर बदलायला सुरुवात झाली. गुलाबी आहे तर इकडं जांभळा कलर व्हायला लागला. तर आता पूर्णपणे फुलांचा कलर बदललाय. आता याच्यामध्ये बारीक चिरून कोथिंबीर टाकते. ह्याच्यात डाळ असते पण डाळ टाकली नाही, कारण का कुणाला आवडते कुणाला नाही. आणि इकडं मस्तपैकी अशी भाकर फुगायला सुरुवात झाली. गरम गरम मकाची भाकर आणि हलग्याचं फूल. तर आता भाजी चांगली शिजली. ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट टाकून घेतले, मीठ टाकले, शेंगदाण्याचं कूट टाकून घेतलं. आता हलवून घेते आणि 2 मिनिटं झाकून ठेवते. स्वयंपाक सगळा झाला आणि आता जेवण करायला बसलो आम्ही सगळेजण. तर जेवणामध्ये मकाची भाकर, बटाट्याची भाजी, हलग्याच्या फुलाची भाजी, भात, या सर्वजण जेवायला